गोदावरी नदी पात्रात वाळू माफियाचा अंबड तहसीलदारावर जीवघेणा हल्ला. सिद्धेश्वर पॉईंट गोदावरी नदी पात्रातील घटना. 5 हायवा पकडल्या, 5 हायवा आणि 3 लोडर पळाले, 3 दुचाकी जप्त, शेकडो ब्रास वाळूचा साठा महसूल पथकाने घेतला ताब्यात, महसूल सेवक जखमी. गोंदी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंबड तहसीलदार सोमेश मोहिते यांच्या पथकावर वाळू माफियाने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या कारवाईत महसूल पथकाने 5 हायवा आणि 3 दुचाकी जप्त केल्या असून 5 हायवा व 3 लोडर घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती अंबड तहसीलदारांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुप्त खबरामार्फत तहसीलदार सोमेश मोहिते यांना सिद्धेश्वर पॉईंट गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन करून हायवा व लोडरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार मोहिते हे आपल्या महसूल पथकासह खाजगी वाहनाने सिद्धेश्वर पॉईंट इथे पोहोचले. त्याचवेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन सुरू असल्याने आणि 10 हायवा 3 लोडरच्या सहाय्याने वाळू भरण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. महसूल पथकाने कारवाई सुरू करताच वाळू माफियाने आक्रमक भूमिका घेत तहसीलदार मोहिते यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी महसूल सेवक सोमनाथ सरफळे आणि पपेश बुलबुले यांनी तहसीलदाराचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महसूल सेवक सोमनाथ सरफळे जखमी झाले तर तहसीलदार मोहिते यांच्याशी झटापट करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान हल्ल्यानंतर वाळू माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला. महसूल पथकाने तत्काळ कारवाई करत 5 हायवा ताब्यात घेतल्या असून 5 हायवा आणि 3 लोडर पळून जाण्यात यशस्वी झाले. तसेच 3 दुचाकीही जप्त करण्यात आल्या असून नदीपात्रातील शेकडो ब्रास वाळूचा साठाही जप्त करण्यात आला असून तो पांगवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या घटनेने अंबड तालुक्यात अवैध वाळू उपसाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकारी अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला होण्या इतपत वाळू माफियाचे धाडस वाढले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्लेखोराविरोधात कोणती कारवाई केली जाते याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. तहसीलदार सोमेश मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 हायवा पकडण्यात आल्या असून 5 हायवा 3 लोडर पळून गेले आहेत. तसेच 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना अंबड तहसीलदार सोमेश मोहिते. सर, आज वाळू माफियांनी आपल्यावर हल्ला केला, काय सांगाल? साधारण 7च्या सुमारास आम्ही सिद्धेश्वर पॉईंट गोपनीय माहिती मिळालेल्या अनुषंगाने मी आणि आमचे 2 महसूल सेवक 3 तलाठी अशी आम्ही टीम करून साधारण 7च्या सुमारास इथे पोहोचलो. तर इथं आल्यानंतर आम्हाला आढळले की जवळपास 10-11 हायवा आणि 2-3 लोडरच्या सहाय्याने उत्खनन जे आहे ते तिथे सुरू होतं. तर त्याच्यानंतर आम्ही तिथून आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आम्ही त्यांनी पळून जाऊ नये म्हणून जो मुख्य रस्ता होता त्याच्यावरती आम्ही आमची गाडी जी खाजगी वाहन होतं आम्ही आणलेलं तर ते आम्ही तिथं उभं केलं होतं. परंतु त्यांचे मालक आले, त्याच्यानंतर बरेच लोक जमा झाले. त्यांचे गाड्यांचे मालक आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरांना जे प्रोत्साहन देऊन गाडीला धडक देऊन तसंच आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून गाड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास साधारण 5 गाड्या 2-3 लोडर जे आहेत ते त्यांनी पळवून नेले. परंतु त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी आल्यानंतर साधारण आम्ही 5 हायवा ज्या आहेत त्या आम्ही ताब्यात घेऊ शकलो आणि ते आम्ही पोलीस स्टेशनला जे ते जमा केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आता कारवाई चालू आहे. आम्हाला अशी माहिती मिळत आहे की तुमच्यावर हल्ला झालेला आहे, तर तुम्ही याबद्दल काय? आम्ही ज्या वेळेला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला ते पळवून घेऊन जात असताना तर त्याच्या जे एका व्यक्तीने माझ्यावरती हल्ला केला आणि त्याच वेळेला आमचे जे महसूल सेवक आहेत सोमनाथ सरफळे तर त्यांनी त्याला विरोध करून त्यांनी माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये त्यांनी थोडे जखमी झालेले आहेत. संबंधित व्यक्तीचं नाव निष्पन्न झालं आहे का? तपास चालू आहे. नाव निष्पन्न नाही झालेलं अजून. आपण पोलीस तक्रार देणार आहोत, त्याच्या अनुषंगाने पोलीस कारवाई करत आहेत. सर, मला एक सांगा, आपण ही कारवाई एवढी मोठी कारवाई करत असताना आपण पोलिसांना सोबत घेतले नव्हते का? आम्ही पोलिसांना इथं पोहोचल्यानंतर कॉल केलेला होता, परंतु इथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्खनन करणारे बरेच व्यक्ती होते. आम्हाला असा अंदाज नव्हता की एवढे व्यक्ती असतील, परंतु आमच्या अपेक्षेपेक्षा बरेच इथं मोठ्या प्रमाणात गाड्या असतील किंवा उत्खनन होत होतं. त्याच्यामुळे आम्हाला जसा अंदाज आला तसा आम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट केलेला, परंतु पोलीस येईपर्यंत जे आहे ते या सर्व घटना घडल्या. या झटापटीत कोणाला दुःख म्हणजे हानी वगैरे काय झालेली? महसूल सेवक आहेत ते थोडे जखमी झाले. आता तुम्ही या वाळू माफियाविरुद्ध मुखांतर्गत कारवाई करणार या पिढी नेमकी कोणत्या कलमांतर्गत कारवाई करणार? आता जेवढे शक्य आहे स्ट्रिंजेंट ऍक्शन आपण घेणार आहोत. तसं कलेक्टर मॅडमशी सरांनी पण तसं बोलणं झालेलं आहे.
जेवढे शक्य आहेत आपल्याला तपास करून जेवढे कोणत्या कलमाखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता येतील तेवढे आपण करणार आहोत. आपल्यावर हल्ला झाल्याचं कळतं. नेमकं कसा हल्ला झाला किंवा नेमकं कशी घटना घडली त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? गाडी पळून घेऊन जात असताना आम्ही त्यांना अडकाव केला की पळून घेऊन जाऊ नका, पण त्यांनी आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक जण आला, त्यांनी तहसीलदार साहेबाला मारहाण चालू केली. मग त्या बचावासाठी मी मध्ये घुसलो, त्यांना पकडलं, पण त्या झटापटीत मीही खाली पडलो आणि तोही खाली पडला. माझ्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे, थोडस मुका मार लागलेला आहे. किती जण होते? ते 3 जण होते, पण तहसीलदार साहेबाला मारहाण करण्याला एकच व्यक्ती होता. त्याच्यात काही नाव वगैरे कळालं का? तपास चालू आहे, पोलीस यंत्रणा त्यांचं नाव कळवतील. आपलं नाव? सोमनाथ गणेश सरफळे, महसूल सेवक.